स्वतःचा स्वभाव बदलण्याचा एकमेवच मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचं अखंड नामस्मरण। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। होता होईल एवढी आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आणि वेळ काळाला जर आपण जर सेवा जी करतो ती कधी खंडित जात नाही, ती नेहमी उच्च कोटीची गणतीतली सेवा म्हणून मानली जाते। तर बघा, तुमच्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या घरी सवासणीही घालू शकता। तुमच्या घरी कुलदेवीच्या सवासणी घाला किंवा एखाद्या सवासणी जोडपाला बोलवून तिची खणनारायण ओटी भरा। हे कुलदेवीचा मान सन्मान असतो आणि गावच्या देवीला म्हणजे ग्रामदेवी असते, आपल्या ग्रामदेवीची सुद्धा ओटी भरू शकता। ह्यानं काय होतं, आपल्या मुलांच्या लग्नात प्रश्न येत नाही, अडथळे येत नाही। ती आपल्या मुला घरी जर मुलीच होत असतील तर तिथे मुलगा होण्याचाही आपला प्रश्न सुटतो। दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक प्रश्नाचं जर खूपच आपल्याला चणचण भासत असेल तर ह्याही सेवेने हाही बराचसा प्रश्न सुटतो। म्हणजे काय, आपण जी तोडगे करतो त्या तोडगेपेक्षा जर अशा प्रकारच्या जर सेवा करून जर आपण ठेवीत एक प्रकारचं व्याज प्रकारे ठेवीत जातो तर ही सेवा आपल्याला अतिशय कठीण काळात उपयोगी पडते। म्हणून चैत्र नवरात्रीची सेवा कुणीही चुकवू नका। 5 आणि 6 तारखेला खूप महत्त्वाची सेवा आहे आणि या सेवा झाल्या पाहिजे आपल्या हातून। वेळ नाही असं म्हणूच नका, कारण आपल्याला प्रचंड संकट येतात तेव्हा मात्र आपण सैरावैरा धावतो किंवा नाही त्या गोष्टी करतो। म्हणजे कुठेही पत्रिका दाखव, शांती घालव, नको तो खर्च कर, नको ते बळी द्यायचं आणि वरून दुप्पट पाप हातात घरून घ्यायचं। ह्या गोष्टी टाळा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज्य गुरु माऊलींच्या सेवे मार्गात या आणि या सेवा फक्त वेळ द्या आणि या सेवा करा। 2 दिवस लवकर तुम्ही धावपळीचा असेल, सर्व्हिसला जात असाल तर लवकर उठून लवकर आवरून तुमच्या ह्या सेवा पूर्ण करा, परंतु पूर्ण करा। दुर्गा सप्तशतीचं पारायण हे झालंच पाहिजे। त्यानंतर आपल्या कुलदेवीवर कुंकुमार्जनची सेवा झालीच पाहिजे। सवासणी जोडपं ही तुम्हाला घालता शक्य असेल तर तेही घाला। ग्रामदेवीची खणनारायण ओटी भरा। ह्या गोष्टी तुमच्या हातून झाल्या की बऱ्याचशा सेवा तुमच्या पार पडतात। थोडी आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आणि वेळ काळाला जर आपण जर सेवा जी करतो ती कधी खंडित जात नाही, ती नेहमी उच्च कोटीची गणतीतली सेवा म्हणून मानली जाते। तर बघा, तुमच्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या घरी सवासणीही घालू शकता। तुमच्या घरी कुलदेवीच्या सवासणी घाला किंवा एखाद्या सवासणी जोडपाला बोलवून तिची खणनारायण ओटी भरा। हे कुलदेवीचा मान सन्मान असतो आणि गावच्या देवीला म्हणजे ग्रामदेवी असते, आपल्या ग्रामदेवीची सुद्धा ओटी भरू शकता। ह्यानं काय होतं, आपल्या मुलांच्या लग्नात प्रश्न येत नाही, अडथळे येत नाही। ती आपल्या मुला घरी जर मुलीच होत असतील तर तिथे मुलगा होण्याचाही आपला प्रश्न सुटतो। दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक प्रश्नाचं जर खूपच आपल्याला चणचण भासत असेल तर ह्याही सेवेने हाही बराचसा प्रश्न सुटतो। म्हणजे काय, आपण जी तोडगे करतो त्या तोडगेपेक्षा जर अशा प्रकारच्या जर सेवा करून जर आपण ठेवीत एक प्रकारचं व्याज प्रकारे ठेवीत जातो तर ही सेवा आपल्याला अतिशय कठीण काळात उपयोगी पडते। म्हणून चैत्र नवरात्रीची सेवा कुणीही चुकवू नका। 5 आणि 6 तारखेला खूप महत्त्वाची सेवा आहे आणि या सेवा झाल्या पाहिजे आपल्या हातून। वेळ नाही असं म्हणूच नका, कारण आपल्याला प्रचंड संकट येतात तेव्हा मात्र आपण सैरावैरा धावतो किंवा नाही त्या गोष्टी करतो। म्हणजे कुठेही पत्रिका दाखव, शांती घालव, नको तो खर्च कर, नको ते बळी द्यायचं आणि वरून दुप्पट पाप हातात घरून घ्यायचं। ह्या गोष्टी टाळा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज्य गुरु माऊलींच्या सेवे मार्गात या आणि या सेवा फक्त वेळ द्या आणि या सेवा करा। 2 दिवस लवकर तुम्ही धावपळीचा असेल, सर्व्हिसला जात असाल तर लवकर उठून लवकर आवरून तुमच्या ह्या सेवा पूर्ण करा, परंतु पूर्ण करा। दुर्गा सप्तशतीचं पारायण हे झालंच पाहिजे। त्यानंतर आपल्या कुलदेवीवर कुंकुमार्जनची सेवा झालीच पाहिजे। सवासणी जोडपं ही तुम्हाला घालता शक्य असेल तर तेही घाला। ग्रामदेवीची खणनारायण ओटी भरा। ह्या गोष्टी तुमच्या हातून झाल्या की बऱ्याचशा सेवा तुमच्या पार पडतात। चैत्र नवरात्री साजरी करतो म्हणून आपल्याला भरभरून खूप देवी भरपूर देत असते। पुढच्या वर्षापर्यंत आपली सेवा खूप भरलेली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते बघा, आपल्या घरात खूप काही संकट येत असतात तेव्हा आपण बऱ्याचशा सेवा करतो, पण यातल्या जर मोजक्या सेवा केल्या ना तर त्या भरून आपल्याला पावतात आणि उच्च कोटीच्या गणतीत जाण्यामुळे ह्या सेवेची बरकत आपल्याला फलश्रुती भरपूर प्रकारात मिळते। म्हणून सेवा करायला चुकवू नका, सेवा करायला टाळू नका, कंटाळा करू नका। फार महत्त्वाच्या सेवा आहेत, आपण स्वामी सेवेकरी आहोत। प्रत्येक सेवा ही केलीच पाहिजे, करायलाच हवे। कलीचं युग आहे, कलीच्या युगात फक्त आध्यात्मिकाला जोडगा दिला तर आपल्या कष्टाला साथ येईल। कष्टाला आध्यात्मिकची साथ आली की आपलं नशीब बदलायला लागत नाही। आपलं नशीब कुणीही कसंही लिहू द्या, स्वामी महाराज बदलतात आणि ते फक्त त्यांच्या हातात आहेत, कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत।
तर पहा, संध्याकाळी झोपताना त्या सेवा झाल्यानंतर ललिता सहस्त्रनामावली वाचायची. तुम्हाला कॅमेऱ्यामुळे ते उलटं दिसत असेल, पण ह्या वाचणं खूप गरजेचं आहे. ह्याला टाळाटाळ करायची नाही. आणि ते झाल्यानंतर हे महालक्ष्मी स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मी कवच ह्या तिन्ही एकाच पुस्तकात आहे. आपल्या केंद्रात 10 रुपयाला मिळून जातं. ह्या गोष्टी ही 19 रुपयाला आहे. तर फार काही नाही, 29 रुपये जातात फार तर, पण खूप सेवा आणि खूप महत्त्वाच्या असतात. ह्या 2 दिवस जर आपण जितकी देवीची सेवा करू तितकी अतिशय लाभदायक सेवा आहे. आणि या सेवेने तुम्हाला काही बरकत होणार आहे हे तुम्हाला कळून जाईल. कारण आपल्या कुलदेवीचा कुलाचार करतो तेव्हा आपल्या मार्गातील येणारे अडथळे, आपल्या मार्गात येणारे त्रासदायक गोष्टी किंवा आपल्या मार्गात बरेचसेच दुःखमय गोष्टी होत असतात, त्या बऱ्यापैकी स्वामी महाराज 80% कमी करतात. म्हणून ह्या सेवा आपण केल्या पाहिजेत, न चुकता आणि न टाळाटाळ करता. सेवा फक्त प्रसन्नतेने करा. आणि महत्त्वाच्या गोष्टी, काळं वस्त्र अंगावर घालायचं नाही ह्या सेवा करताना. सवासिनीनं हिरवी साडी नेसा, लाल साडी नेसा किंवा पिवळी साडी नेसा. हातात हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या किंवा पिवळ्या बांगड्या ह्यापैकी हातात बांगड्या असल्याच पाहिजेत. आता सध्या आपण जॉबला जाण्यामुळे कंडे वगैरे घालतो, तर चालणार नाही. सेवा करताना हिरव्या, पिवळ्या किंवा लाल अशा काचेच्याच बांगड्या असाव्या. कुंकुमार्जनला सुद्धा बांगड्या असाव्या, त्याशिवाय आपली फलश्रुती मिळून जात नाही. म्हणून आपण सेवा करतो आणि कुठेतरी त्या पाण्यात घालतो. या बारीक सारीक गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. तर पहा, आणि महत्त्वाचं, काळी साडी, काळं वस्त्र घालायचं नाही. डोक्यावर पदर, केस बुचडा घालायचा नाही. केस अशी गुंतून ठेवायची, पेड्याची वेणी घालायची, बुचडा घातलेला चालत नाही. ह्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या ठेवा. ह्या 2-3 नियमावली आहेत तेवढ्या पाळा आणि ह्या सेवा करा. कुलदेवीचा कुलाचार केला की आपल्यातील संकटमय दूर होतं आणि येणारा दिवस सुखकारकच असतंय. म्हणूनच आपल्याला हे नववर्ष खूप सुखमय जातं. ज्या कारण आपण गुढीपाडव्याची सेवा, स्वामी प्रकट दिनाच्या सेवा बरोबरच चैत्र नवरात्रीच्या या सेवा सगळ्यांनी मनापासून पार पाडा. 2 दिवसाच्या सेवा अतिशय महत्त्वाच्या सेवा फार नाही आहेत, मोजक्या सेवा आहेत. त्याही तुम्हाला 1 तासाचा वेळ सकाळ आणि 1 तासाचा संध्याकाळी असा 1 तासाचा वेळ काढा. 2च दिवसाची सेवा असल्यामुळे जमणार नाही, असं होणार नाही. प्रत्येकाकडून ही सेवा स्वामी महाराज करून घेऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमच्याकडून करून घेऊ. अजून डबल स्वामी महाराजांच्याकडे मी आज्ञाही करते. तर या सेवा चुकू नका. खूप लाभदायक, खूप प्रचंड लाभ देणाऱ्या ह्या सेवेची गणती कशात सांगू शकत नाही. एवढी आपल्या कुलदेवीची सेवा आपण करू तेवढी कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या कुठल्याही कार्यात अडथळे येत नाहीत, आपल्यात संकट येत नाही. बरेचसे प्रश्न इथे सुटले जातात. म्हणूनच तुम्ही या सेवाला चुकवू नका, ही संधी चुकवू नका. फार महत्त्वाची संधी आहे, फार महत्त्वाच्या सेवा आहेत. चैत्र नवरात्री म्हणजे नवरात्रीपेक्षा सुद्धा म्हणजे दसऱ्याच्या नवरात्रीपेक्षा सुद्धा खूप महत्त्वाची चैत्र नवरात्री म्हणून मानली जाते. फक्त ह्याला आपण घटक स्थापना करत नाही, घट बसवत नाही एवढंच आणि देवी बसवत नाही एवढंच महत्त्वाचं असतं. त्यावेळेस देवी निद्रा अवस्थेत असते, परंतु आताची देवी जागृत अवस्थेत असते. म्हणून ही सेवा त्या देवीच्या देखत करायची असते. आणि ती देवीचेला जर मनापासून एखादा भक्त हाक मारत असेल तर देवी ती का नाही येणार त्या भक्तापर्यंत. जसे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तापर्यंत पोहोचत जातात, तसेच आपली कुलदेवी कुलदैवत आपल्यापर्यंत येत असतं, पण आपण हाक मारत नाही. हाक म्हणजे काय, तर सेवा मार्फातूनच जी काही बोलत असतो ह्या गोष्टी फक्त करायच्या, म्हणजेच आपले प्रश्न बरेचसे सुटले जातात. आणि हे प्रश्न जेव्हा सुटतात तेव्हा आपल्याला आनंदाचे दिवस येतात. आणि हे आनंदाचे दिवस कुणाला नको असतात, प्रत्येकाला हवे असतात. मग हे एवढं घेण्यासाठी तुम्ही फक्त सेवा कराल अशी आशा